नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गौरी गाडेकर लिखित कथा सावित्री. सावित्रीला घेऊन प्रभाकरनं बँक्वेट हॉलचं दार उघडलं. हॉलमध्ये काळोख होता आणि सामसूम. सावित्रीने आत पाऊल टाकलं मात्र एकदम दिवे पेटले आणि जमलेल्या 70-80 माणसांनी टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे गायला सुरुवात केली. आजी आजी, अगं बघ ना, आम्ही तुझ्या फोटोंचं किती छान कोलाज केलंय ते, असं म्हणत नातवंडांनी सावित्रीला ओढून नेलं. भिंतीवरच्या कार्ड पेपरवर खूपसे फोटो लावलेले होते. मध्यभागी लग्नातला फोटो. गोरीपान, तेजस्वी, सुंदर, नाजूक, थोडीशी बावरलेली सावित्री आणि तिच्या शेजारी बापूसाहेब. राजबिंडे, उत्साही, हसतमुख, तरतरीत. सावित्रीची नजर याच फोटोवर त्यातल्या बापूसाहेबांवर खेळून राहिली. मग बऱ्याच जणींनी सावित्रीला ओवाळलं, तिच्या ओट्या भरल्या. कोणी तिच्या गळ्यात नोटांचा हार घातला, कोणी तबकात 75 निरांजनं ठेवून ओवाळलं, मोठा केक कापला. सगळेजण उत्साहात होते. सावित्रीचं मन मात्र कशातच नव्हतं. तिचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. सुमानी नवऱ्याच्या कानात काहीतरी सांगितलं, त्याबरोबर सुधाकर लगेच सावित्रीकडे आला आणि म्हणाला, आई अगं, तू समजून घे ना आई. आई अगं, बापूसाहेबांना आणणं शक्य असतं तर आपण आणलंच असतं ना. आता तू डोळ्यात पाणी आणत राहिलीस तर इकडे सगळ्यांना अवघडल्यासारखं होईल ग. मग सावित्रीने डोळे पुसले, ओठ घट्ट मिटून बापूसाहेबांच्या अनुपस्थितीची वेदना गिळून टाकली. गेल्या महिन्यात सुधाकर 2 दिवसांसाठी येऊन गेला. ऑफिसच्या कामासाठी म्हणाला, पण खरं काम हेच होतं. ही सगळी अरेंजमेंट करायची होती हे परवा कळलं. परवा रात्री 9च्या सुमारास सुधाकरचा फोन आला. दादाची मेल आली आहे, तो वहिनी आणि मुलं येत आहेत, पहाटे लँड करतील, सकाळी 5:45-6च्या सुमाराला पोहोचतील. सावित्रीला साहजिकच आनंद झाला, पण ती लगेच भानावर आली. आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. मग रात्रीच तिने सगळे डबे बिबे तपासून बघितले, वाणसामानाची यादी केली, भाज्या, फळं, बिस्किटं. सकाळी फोनवर ऑर्डर द्यायला हवी सगळ्यांची. कृष्णाबाईलाही सांगायला हवं सकाळी लवकर यायला. ब्रेकफास्ट, पूर्ण जेवण करायचं. थोडे दिवस 2 वेळा यावं लागेल. तयार झाली तर बरं. आणखीन कामं धरली असतील तर पंचायत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभाकर आला. दुपारी सुधाकर आणि नंतर संध्याकाळच्या गाडीनं वीणा, सगळे सहकुटुंब आले. अरे, मला आधी कळवायचं तरी. तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. डोंबलाचं सरप्राईज, सावित्रीला वाटलं. आता पुन्हा वाण्याला, भाजीवाल्याला, फळवाल्याला फोन. अरे पण तुम्ही सगळे सहकुटुंब, सहपरिवार एकाच वेळी, हे कसं काय जमलं? आई, जमलं नाही, जमवलं. अरे बाबांनो, आईची पेटली नाही आहे बहुतेक, वीणा म्हणाली. अगं आई, आज तारीख किती? प्रभाकरने विचारलं. सावित्रीने आठवून सांगितली. म्हणजे परवा काय? परवा परवा अगं आई, वाढदिवस नाही का तुझा? विसरलीस? वीणा म्हणाली. अगं बाई, माझा मेलीचा कसला वाढदिवस? अगं आई, नेहमीचा नाही, 75वा. म्हणून तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं 75 करायची. अरे, असा कुठला तीर मारलाय बाबांनो मी? मेले नाही म्हणून जगले. हे बघ आई, असं म्हणू नकोस. आई, तुझा हा वाढदिवस थाटात साजरा करूयात.
मी मागच्या महिन्यात आलो होतो नाही तेव्हा हॉल बुक केला बरं का. तशी घरातलीच माणसं आहेत, तुझ्या भावंडांकडची, बापूसाहेबांच्या भावंडांकडची आणि तुमचे व्याही बास. सुधाकरही म्हणाला. अरे पण मुख्य माणूस येऊ शकणार नाही तर कसला वाढदिवस रे. मला खरोखर या समारंभातनं स्वारस्यच नाही आहे. नको करू या वाढदिवस. अगं काहीतरीच काय बोलतेस आई. आता सगळी तयारी झाली आहे, सगळीकडे पैसे भरलेत. आमचं एक सोड, मी आणि वीणा इंडियातच असतो. पण दादा तेवढ्यासाठी एवढा खर्च करून US आला आहे. सगळ्यांना निमंत्रणं गेली आहेत, असं कसं कॅन्सल करता येईल अगं. मग सावित्री काही बोलली नाही. बापूसाहेबांचं जेवण मिक्सरमधनं काढून सावित्रीने त्यांना फीड केलं तोपर्यंत कृष्णाबाईचा स्वयंपाक आटोपला. मग सावित्री जेवणाच्या तयारीला लागली. तशा प्रतिभा, सुमा आणि वीणा मदतीला आल्या. तिघीही आपापल्या घरची कामं करून मेटाकुटीला आल्या होत्या, शिवाय प्रवासाची दगदग. इथे 4 दिवस आराम करायची मनीषा बाळगून आल्या होत्या. पण नेहमीसारखं त्यांचं कौतुक करण्याचं त्राण सावित्रीत नव्हतं. बराच वेळ आपापसात फुसफुस झाल्यावर वीणा सावित्रीला म्हणाली, आई आई अगं सुभद्राला सांग ना, ताटपाणी वाढण्याचं, मागचं आवरायचं बघायचं. आपण जास्तीचे पैसे देऊ तिला. नको. सावित्रीने तिथेच तोडून टाकलं. गेले 5-6 महिने बापूसाहेबांची प्रकृती खूपच बिघडलेली होती. बोलणं, तहानभूक कळणं हे तर सोडा, पण ते सावित्रीलाही ओळखत नव्हते. कॅथेटर, फिडिंग ट्यूब, अधूनमधून सलाईन लावावं लागे. मुलांच्या सांगण्यावरनं सावित्रीने 2 नर्स ठेवल्या होत्या. दिवसा रत्ना आणि रात्री सुभद्रा. दोघींना कामाची नीट माहिती होती. बापूसाहेबांचं त्या करायच्याही मनापासनं. सावित्रीच्याही मनात आलं होतं सुभद्राला मदत करायला सांगावं. पण मग या दोघी सुना आणि पोटची पोरगीही. रात्री सुभद्राला आणि दिवसा रत्नाला अख्खा वेळ राबवत बसणार. बिचाऱ्या बापूसाहेबांकडे बघायलाही सवड मिळणार नाही त्यांना. सावित्रीला वाटलं बरोबर येण्यापेक्षा ही तीनही मुलं वेगवेगळ्या वेळी आली असती तर किती बरं झालं असतं. त्यांचं कोडकौतुक करता आलं असतं. आपल्यावर ताण पडला नसता आणि मुख्य म्हणजे 3-4 आठवडे निर्धास्तपणे गेले असते. रत्ना आणि सुभद्रा असल्या तरी शेवटी सगळी मदार एकट्या सावित्रीवरच होती. तिला रात्री धड झोपही लागत नसे. मध्येही ती दचकून उठे. बापूसाहेबांचा श्वासोच्छवास जाणवला की तिला हायसं वाटे. घरात दुसरं कोणीतरी आहे म्हटल्यावर तिला थोडं शांत, निर्धास्त वाटलंच असतं. आज सकाळी पुन्हा एकदा सावित्रीने प्रयत्न करून बघितला. आई तुला खरंच इंटरेस्ट नसला ना तरी आमच्यासाठी, बापूसाहेबांसाठी. अरे त्यांच्यासाठी तर मला घरी थांबायचं आहे ना. आई अगं पण त्यांचीच इच्छा आहे की तुझा हा वाढदिवस थाटात साजरा करायचा. तुला कसं कळलं ग वीणा. अगं आम्ही त्यांच्या 75चं प्लॅनिंग करत होतो. त्या दरम्यान आत्या गेली ना, मग तो प्रोग्राम आपण कॅन्सल केला. तेव्हाच बापूसाहेब म्हणाले होते 4 वर्षांनी सावित्रीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करूया. आणि दादा आला होता ना गेल्या वर्षी. हे तूच सांगणार आहे दादा. वीणाने प्रभाकरकडे सूत्र सोपवले. अगं मी गेल्या वर्षी आलो होतो ना तेव्हा कम्पॅरेटिव्हली त्यांची तब्येत चांगली होती. खूप हळू का होईना पण बोलत होते ते. त्यांनीच मला आठवण करून दिली तुझ्या वाढदिवसाची. मी म्हटलं सगळ्यांना बोलवूया, हॉल घेऊन करूया, तर मला ते हो म्हणाले. तुला मरून बॉर्डरची पिवळी कांजीवरम साडी घ्यायची, तुमच्या लग्नात तू नेसली होतीस ना तशी. त्याला साजेसे त्यांचे कपडे, सगळं सांगितलं मला त्यांनी. आणि तसेच आणलेले आहेत आम्ही. मी तेव्हा त्यांना म्हटलं लवकर बरे व्हा, तर म्हणाले काठी टेकत चालत येईन, अगदीच जमलं नाही तर व्हीलचेअरवरनं का होईना पण येईन. अरे म्हणूनच मी म्हणते बाळांनो, मी एकटी कशी येऊ. हे बघ असा विचार करू नकोस. उलट त्यांच्या इच्छेप्रमाणे छान तयार हो.
ते बोलू शकत नसले तरी बघू शकतात का नाही तुला? मग वीणा आणि प्रतिभाने तिला छान नटवलं. सावित्रीनी जिवंत प्रेतासारखं सगळं करून घेतलं. साधं आरशातही बघितली नाही तिने. चल बापूसाहेबांना दाखवूया, असं म्हणून वीणा तिला बापूसाहेबांच्याकडे घेऊन गेली. प्रभाकरनी त्यांना सजवलं होतं. बापूसाहेबांनी सांगितलं होतं तसेच कपडे मुलांनी त्यांच्यासाठी आणले होते. सिल्कचा मरून झब्बा, लाईट येलो रंगाची सिल्कची लुंगी आणि त्याच रंगाचं उपरणं. मग सावित्रीला त्यांच्या शेजारी बसवून प्रभाकरनी त्यांचे फोटो काढले. त्यांच्यासोबत अख्ख्या कुटुंबियांचे फोटो काढले. निघताना सावित्रीने सुधाकरला जेवणाचे 2 डबे घ्यायला सांगितलं. यात व्यवस्थित सगळं घालून दे. एक रत्नाला, एक सुभद्राला. घरी घेऊन जाऊ देत त्यांना. सुभद्राला म्हटलंय मी 4:30-5ला एक फेरी मार म्हणून. आणि बाबांचं जेवण? अरे मी त्यांच्या आवडीचं वरण भात, उकडलेल्या बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, तांदळाची खीर केली आहे. त्याच्याबरोबर त्यांना तळलेला पापड, कैरीचं लोणचं लागायचं. मी बाकीच्या जेवणाबरोबर एक छोटासा भाजलेल्या पापडाचा तुकडा आणि 1 थेंब लोणचं मिक्सरला लावलंय. चालेल ना? चालेल की अगं. त्यांना कळणार सुद्धा नाही रे, पण माझं मेलीचं समाधान. तिचे डोळे भरून आले सुधाकरचेही. ओवाळणी, केक वगैरे सोपस्कार झाल्यावर मुलांनी सावित्रीला सोफ्यावर बसवलं. सगळे तिला भेटायला येत होते, तिच्याशी बोलत होते. पण खरं तर तिचं बोलण्यात लक्षच नव्हतं. तिला बापूसाहेबांची काळजी लागून राहिली होती. मोहन काठी टेकत आला आणि सावित्री शेजारी बसला. कशी आहेस साऊ? बापूसाहेब कसे आहेत? असं म्हणत मोहननी तिला जवळ घेतलं. सावित्रीला रडू आवरेना. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि आत्तापर्यंत मनात साचलेलं दुःख झरू लागलं. 5 भावंडांमधली ही दोघंच आता राहिली होती. तेवढ्यात वीणा आली. अगं हे काय आई? अशा मंगल प्रसंगी रडतात का? बाकीच्यांना काय वाटेल बरं? मोहन मामासुद्धा किती बावरलेत बघ. अगं राहू देत वीणा. सगळी आपलीच माणसं आहेत. सगळ्यांना ठाऊक आहे साऊची मनस्थिती. मोहननी हे सांगितल्यानंतर मात्र सावित्रीला कोणी रडण्यावरनं टोकलं नाही. मोहनच्या मनात बापूसाहेबांना भेटायचं होतं. तो आणि सावित्री जेवून लवकर निघाले. कॉटवर फीडिंग ट्यूब, कॅथेटर वगैरे लावलेले बापूसाहेब झोपले होते. एकेकाळी आडदांड असलेला तो देह असा गलितगात्र झालेला बघून मोहनला भडभडून आलं. सावित्रीने बापूसाहेबांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला आणि हळुवार आवाजात हाक मारली. अहो, कोण आलंय बघितलं का? मोहन आलाय. त्यांनी डोळे उघडले. मोहन सावित्रीकडे बघितलं, पण त्यांच्या डोळ्यात ओळखीचं कोणतंही चिन्ह आढळलं नाही. बापूसाहेब, मी मोहन. चला रमीचा डाव टाकूयात का? त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. काही चिडायची सव नाही का तू तेव्हा? मग काय तर, पैसे लावून खेळायचा तुम्ही. पण शेवटी जिंकलेल्या पैशाचं सगळ्यांसाठी आईस्क्रीमच आणायचो ना. मग नुसतं कॉन्ट्रीब्युशन काढून आणायचं ना आईस्क्रीम. पैसे लावून खेळायचं कशाला? अगं गंमत ग जरा. अर्थात तेव्हा शक्य होतं म्हणा ते. आता मी काय, बापूसाहेब काय, पैसे लावून खेळायच्या परिस्थितीतच नाही होत. वाटल्यास श्वास लावून खेळतो आम्ही. बापूसाहेब, अगदी पानं अरेंज करून हँड रम्मी देतो तुम्हाला. माझे सगळे श्वास घेऊन टाका बापूसाहेब. बापूसाहेबांच्या डोळ्यातली अनोळख कायम होती, पण त्यांच्या डोळ्यातनं अचानक अश्रू ओघळायला लागले. मोहन, मोहन, अरे कितीतरी दिवसांनी यांनी प्रतिसाद दिलाय रे. मोहन, त्यांनी ओळखलं तुला. तू बोललेलं कळलं मोहन त्यांना. सावित्रीला आनंदानं रडूच आलं.
ही तिघंही एकाच वेळी आली बघ रे. त्यापेक्षा प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी आला असता तर बरं झालं असतं. सौ अगं तिघं 3 ठिकाणी एकत्र यावंसं वाटणार ना. या निमित्तानं मुलंही भेटली एकमेकांना. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं वागणं बरोबर असेल, पण मी इकडे एकटी पडते त्याचं काय? यांची तब्येत कधी अचानक बिघडेल सांगता येत नाही. मला काही सुचतच नाही रे मग. मी कसाबसा सुधाकरला फोन करते. तोच मग डॉक्टरांना फोन लावतो आणि मला कळवतो. प्रत्येक वेळी येतो धावळपत. पण मला सांग, असं धावत पळत कलकत्त्याहून येणं सोपं आहे का रे? आणि सुमाचं वेगळंच असतं. तिला वाटतं प्रभाकर, प्रतिभा तिकडे अमेरिकेत आरामात असतात आणि आपल्याला सगळी धावपळ करायला लागते. म्हणून ती लगेच प्रतिभाच्या माहेरी फोन करते. ते बिचारी येतात हो अर्ध्या तासाच्या आत. मला मात्र अवघडल्यासारखं होतं रे, व्याह्यांना त्रास दिला म्हणून. प्रतिभा इकडे असती तर तीच आली असती की नाही. ती परदेशी असते म्हणून तिच्या वतीनं ते येतात असं समज. कधी गरज पडली तर मला कळव. जमलं तर मी येईन, नाहीतर मनोजला पाठवीन मी. मनोज नाही म्हणणार नाही. चालेल की. एक सांगू का साऊ तुला? हे बघ, प्रत्येक गोष्टीला ना 2 बाजू असतात. आपण चांगली तीच बाजू बघायची गं. मग ती बरोबर असो नसो. म्हणजे ना सौ संबंध चांगले राहतात. मुख्य म्हणजे आपल्याला मनस्ताप नाही होत. आणि मग एकंदरीतच जीवन सोपं होतं. पटलं? प्रयत्न करीन. नक्की. त्या नुसत्या कल्पनेनंच सावित्रीला हलकं वाटलं. पड रे जरा. सावित्रीने मोहनला उशी दिली. तो आडवा पडून बोलायला लागला. सावित्रीने त्याची काठी उचलली, भिंतीकडे ठेवली. आणि काठी कधीपासनं वापरायला लागलायस? अगं मध्ये 2दा तोल गेला आणि पडलो. फ्रॅक्चरच व्हायचं पण थोडक्यात बचावलो. मग लागलो काठी वापरायला. उगीच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. पहिल्यांदा कसं तरी वाटायचं, म्हणजे आधू झाल्यासारखं. पण मनोजनं ते ब्लॅकमधलं वाक्य सांगितलं. ही काठी डिपेंडंट बनण्यासाठी नाही तर इंडिपेंडंट बनायला आणली आहे. पटलं मला ते. पडायच्या भीतीनं चालणंच थांबवण्यापेक्षा काठी वापरणं कधीही चांगलं ना. कधी कधी वाटतं मंजूच आली आहे काठीच्या रूपानं मला आधार द्यायला, सोबत करायला. खूप चांगली होती मंजू वहिनी. पण तेव्हा कधी लक्षात आलं नाही ना माझ्या. मी तिला गृहीत धरून चालायचो. आता एक एक गोष्ट आठवतीये. किती कौतुक करायची माझं, किती जपायची मला. मी खूप मिस करतो ग तिला. मनोज, मानसी मनापासनं करतात माझं, पण बायको ती बायकोच ना ग. आता बापूसाहेबांचंच बघ ना. किती करतेस तू त्यांचं, तेही एकटीने. मला तर वाटतं ना तुझं नाव तुला बळ देतं. हो, असेलही. लहानपणी मी रडायची ना जुनाट नाव म्हणून. तेव्हा आजी मला सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगायची. ते संस्कार खोल कोरले गेलेत रे मेंदूत. आमच्या लग्नाच्या वेळी ह्यांच्या बहिणी नवी नवी नावं सुचवत होत्या यांना, पण ह्यांनी सावित्रीच ठेवलं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत आणले म्हणून असं म्हणाले होते तेव्हा. खरोखरच सत्यवान दिला मला देवाने.
ते नेहमी माझा आत्मसन्मान जपायचे. स्वतःच जपायचे असं नाही हां, इतरांना सुद्धा जपायला लावायचे. आणखीन एक सांगू? ते म्हणायचे, "तू घर, मुलं सांभाळतीयेस, त्याचा मोबदला देणं मला परवडणार नाही, पण तुझे स्वतःचे म्हणून हे पैसे ठेव तुझ्याकडे आणि दर महिन्याला घर खर्चाव्यतिरिक्त थोडे पैसे मला मनासारखे खर्च करायला म्हणून द्यायचे, अगदी सुरुवातीपासून." खरोखर देव माणूस आहे तो. पण मोहन, हल्ली माझ्या मनात नको नको ते विचार येतात रे. माझीच मला लाज वाटते नंतर. एवढं बोलून ती गप्प झाली. मोहननी कसले विचार असं विचारलं नाही, पण तो अपेक्षेने तिच्याकडे बघत राहिला. तिने बापूसाहेबांकडे बघितलं. त्यांना झोप लागलेली असावी. मग त्यांना ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात ती म्हणाली, "बायका नेहमी अहेवपणी मरण यावं अशी प्रार्थना करतात, पण मला भीती वाटते रे, की मला काही झालं तर यांचं कसं होणार? आणि मग त्या विचाराने मला खूप अपराधी वाटायला लागतं." "नको ग, तू नको गिल्टी वाटून घेऊस. आता काळ बदलला आहे. तुझ्यासारखा विचार करणाऱ्या बऱ्याच बायका आहेत. मी ज्येष्ठ नागरिक संघात जातो ना, तिथे चर्चा चालतात अशा विषयांवर. हे नवऱ्यावरचं प्रेमच तर आहे ग. त्याच्या काळजीपोटीच बायकांना वाटतं असं. एक बाई म्हणाल्या की नवऱ्याचं हित जपणं हेच खरं पातिव्रत्य. हे ऐकून सावित्रीच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं. 3-4 दिवसांनी मुलं आपापल्या घरी निघाली. "परत कधी याल रे?" प्रभाकरचे डोळे भरून आले. "नाही, लगेच येणं शक्य नाही आई. म्हणजे तशी गरज लागू दे नको, पण तुला वाटलं तर तू फोन कर, मी नक्की येईन." "आई, अगं मी सुद्धा येईन." घर एकदम रिकामं झालं. 2 महिन्यांनी बापूसाहेबांची तब्येत फारच बिघडली. सुधाकर, वीणा दोघंही आली. हॉस्पिटलमधनं घरी आणलं तरी ऑक्सिजन चालूच ठेवायला लागणार होता. मग डॉक्टरांना विचारून सुधाकरनी ते तंत्र सावित्रीला नीट समजावून दिलं. इंडिकेटरवर लक्ष ठेवायचं. इंडिकेटर 0कडे जायला लागला की नर्सच्या मदतीनं सिलेंडर कसा बदलायचा, सिलेंडर ऑर्डर कसा करायचा वगैरे वगैरे. हळूहळू सावित्री तरबेज झाली. रात्री 10:30च्या सुमाराला सुभद्राला मावशी वारल्याचा फोन आला. "तुला जायचंय का?" "हा बाई, पण हिथं कोण?" "अगं ब्युरोला फोन लावून बघ." सावित्रीनी सांगितलं खरं, पण आता त्यांनी कोणीतरी नवीनच बाई पाठवली तर तिला सगळं शिकवायचं त्राण सावित्रीत नव्हतं. तिला खूप थकवा आला होता. "अहो आजी, फोन नाही लागत बघा." "मग एक काम कर, रत्ना येऊ शकेल का विचार. सगळं आवरून ये म्हणावं घरातलं. हां, आणि तू आलीस की रत्ना जाईल, तिचं काम उरकून येईल. सांग तिला तसं." "परमेश्वरा, रत्ना तयार होऊ देत रे." सावित्रीने देवाची आळवणी केली. सुभद्राला जाऊ न देणं तिला पटत नव्हतं आणि एकटं राहणं जमेल असं तिला वाटत नव्हतं. एवढ्या रात्री प्रतिभाच्या आईला बोलवायचं म्हणजे, "अहो आजी, रत्ना येते बरं का अर्ध्या तासात." "बरं झालं बाई, देव भलं करो तिचं. आणि तू सकाळी लवकर ये हां, म्हणजे नळ असेपर्यंत तिला घरी जाता येईल. आणि तू तिकडचं सगळं आटोपलं की घरी जाऊन आंघोळ कर आणि स्वच्छ कपडे घालून इकडे ये. मी दाराकडे तुळशीचं पान घालून पाणी ठेवते, थोडं अंगावर शिंपड, थोडं पी आणि आत ये." त्या वेळेपासून ही पकडापकडी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळपासनं सावित्रीला अस्वस्थ वाटत होतं. नक्की काय ते कळत नव्हतं, पण आपली तब्येत खूप बिघडली आहे हे तिला जाणवत होतं.
भाजीवाल्याने कारली आणली होती. कारली म्हणजे बापूसाहेबांची आवडती भाजी. त्यांना आवडते तशी भाजक्या वाटपाची दबदबीत भाजी सावित्रीने कृष्णाबाईंच्याकडनं करून घेतली. अर्थात बापूसाहेबांना न चव कळणार होती ना खाण्याचं समाधान मिळणार होतं. भात भाजी सगळ्याचं गरगट थेट पोटात जाणार होतं. ते गरगट तयार झाल्यावर सावित्रीने 2 तांबे अंगावर ओतून घेतले. आज सावित्रीमध्ये पूजा करण्याची ताकद नव्हती. देव घेतो समजून असं म्हणत तिने फक्त उदबत्ती पेटवून देवापुढे लावली. निरांजन सोडा, उदबत्तीनं ओवाळायचं त्राणसुद्धा तिच्यात नव्हतं. मग तिने देवाला कुंकू वाहिलं, स्वतःच्या कपाळावर बोट टेकवलं आणि देवाची प्रार्थना केली की देवा, माझं कुंकू शाबूत ठेव रे बाबा. कशी बशी पाय ओढत ती बिछाण्यावर जाऊन पडली. बापूसाहेबांना भरवून स्वतःचा डबा खाऊन रत्नाचा डोळा लागला होता. बापूसाहेबांनाही झोप लागली असावी. पाठ टेकता क्षणी सावित्रीला झोप लागली. कित्येक दिवसांनी तिला अशी गाढ शांत झोप लागलेली होती. तिला एक छान स्वप्न पडलं. ती वाढदिवसासारखीच नटली होती. तीच मरून बॉर्डरची पिवळी साडी, तोच ब्लाऊज, बाकी सगळं तसंच. पण आज ती खूप आनंदात होती, कारण तिच्याबरोबर तिचे बापूसाहेब होते. त्यांनी तेच कपडे घातले होते. तोच मरून जब्बा, तेच लाईट येलो उपरणं आणि लुंगीऐवजी लाईट येलो कलरचा सिल्कचा पायजमा. ते तिच्या शेजारी उभे होते, चक्क उभे होते. राजबिंडे, धिप्पाड बापूसाहेब. ती दोघं एका अंधाऱ्या बोगद्यात उभी होती. पण तरीही तिच्या नजरेला बापूसाहेब स्पष्ट दिसत होते. बोगद्याच्या टोकाला तेजस्वी प्रकाश गोल होता. सावित्रीने बापूसाहेबांचा हात धरला. तिच्या चंपक गोऱ्या कोमल हातांवर त्यांच्या सावळ्या दणकट हाताची प्रेमळ आश्वासक पकड पडताच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने त्या तेजस्वी प्रकाश गोलाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. तिचा हात धरून तिचा 7 जन्मांचा जोडीदार तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या मागून येत होता. खरं तर तो बोगदा खूप अंधारा, खूप लांबलचक होता. पण ना तिला भीती वाटली ना ती अडखळली. पायाखालची वाट असल्यासारखी ती सहज चालत होती. आश्चर्य म्हणजे चालायला सुरुवात केल्यावर अवघ्या 7 पावलातच ती दोघं प्रकाश गोलाजवळ पोहोचली. खरं तर तो प्रकाश गोल नव्हता, ते बोगद्याचं दार होतं आणि त्यातून पलीकडचा तेजस्वी प्रकाश दिसत होता. दारात तिचे बाबा उभे होते. मागून प्रकाश येत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काळोख होता, तरीही तिने बाबांना ओळखलं. बाबांनी दोन्ही हात पुढे करून त्यांचं स्वागत केलं. ये सावित्री, ये. या बापूसाहेब, या. अगं ये, बघितलंस का कोण आलंय ते? आई दिसायच्या आतच सावित्रीला जाग आली. सावित्री पूर्णपणे जागीही झाली नव्हती, तोच तिच्या छातीत जळजळू लागलं. मधल्या भागात चढल्यासारख्या कळा यायला लागल्या. हळूहळू त्या वेदना वाढू लागल्या. अन्ननलिका पेटून त्या ज्वाळा घशापर्यंत आल्यासारखं वाटायला लागलं. ही आपल्या शेवटाची सुरुवात आहे हे तिला जाणवलं. ती धडपडत उठली. बापूसाहेबांच्या बेडजवळच्या स्टूलावर जाऊन बसली. सवयीने तिचं लक्ष ऑक्सिजनच्या इंडिकेटरकडे गेलं. काटा 1 वर गेला होता. हल्ली बापूसाहेबांची तब्येत इतकी बिघडली होती की ऑक्सिजनचा स्पीड 4 वर ठेवावा लागे. पहिल्या दिवशी स्पीड 3 वरून 4 वर केला तेव्हा सावित्रीला वेळेचं जजमेंटच आलं नव्हतं. तिने अचानक बघितलं तर इंडिकेटरचा काटा 1च्या पुढे गेला होता. एक्स्ट्रा सिलेंडर होता म्हणून बरं, तरी पण घाई करायला हवी होती. मग रत्ना आणि सावित्रीने भराभरा हात चालवून सिलेंडर बदलला. सगळं व्यवस्थित झालं.
पण सावित्रीचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की ते नॉर्मलला यायला 15-20 मिनिटं लागली. आत्ताही इंडिकेटरचा काटा 1च्या पुढे गेला होता. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे सावित्री रत्ना म्हणून ओरडली, पण तिच्या तोंडून शब्दच फुटला नाही. अख्खा दिवस आणि नंतरही रात्रभर ड्युटी केलेल्या रत्नाला गाढ झोप लागली होती. आपल्यापाशी आता मोजकेच क्षण राहिलेत ही सावित्रीच्या मनातली जाणीव अधिकच तीव्र झाली. मला काही झालं तर यांचं कसं होणार? सावित्रीनी सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत आणले. नवऱ्याला जीवदान देते ती सावित्री. तू ती सावित्री आहे सौ. नवऱ्याचं हित जपणं हेच खरं पातिव्रत्य. ही सगळी वाक्य तिच्या कानावर आळीपाळीनं आदळायला लागली. पलीकडे लोळागोळा होऊन पडलेला, देहाचं जगाचं भान नसलेला रुग्णाईत आणि दुसरीकडे दमदार पावलं टाकत चालणारा राजबिंडा धट्टा कट्टा सहचर. कोणता पर्याय निवडावा सावित्रीला कळत नव्हतं. देवा, तूच बुद्धी दे. पुन्हा एकदा जीव एकवटून सावित्रीने रत्नाला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण आत्तासुद्धा तिची हाक तिच्या ओठाबाहेर पडली नाही. काटा शून्यावर आला. सावित्रीच्या छातीच्या अगदी आतमधून एक असह्य कळ आली आणि निष्प्राण सावित्री बापूसाहेबांच्या छातीवर कोसळली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा जी लिहिली होती गौरी गाडेकर यांनी आणि कथेचं नाव होतं सावित्री. माझी खात्री आहे ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे मी अशाच उत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी चॅनलवर अपलोड केल्या की त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल. भेटूया श्रोते हो पुन्हा. नमस्कार.